गुरु राघवेंद्र स्वामी हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात श्रद्धेचा भाव येतो. पण त्यांच्या या संतत्वामागे एका दैवी आत्म्याच्या 4 युगांच्या प्रवासाची एक अद्भुत कथा दडलेली आहे. आज आपण तीच अद्भुत कथा उलगडणार आहोत. पण विचार करा, हा सगळा प्रवास सुरू कसा झाला असेल? तर स्वर्गात घडलेल्या एका लहानशा चुकीमुळे, एका शापामुळे. ही केवळ एक कथा नाहीये, तर नियतीने रचलेले एक महाकाव्य आहे. चला तर मग या कथेची सुरुवात करूया आजपासून, वर्तमानापासून. आज आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे मंत्रालयाचे जिवंत संत गुरु राघवेंद्र. त्यांचे भक्त त्यांना प्रेमाने रायरू म्हणतात. आणि माहीत आहे का, या नावांमध्येच किती मोठा अर्थ दडलाय. राय म्हणजे राजा, जो आपल्या भक्तांची काळजी घेतो, आणि राघवेंद्र हे नाव त्यांच्या प्रभू रामावरच्या निस्सीम भक्तीचं प्रतीक आहे. ही दोन्ही नावं त्यांचं व्यक्तिमत्व अगदी अचूकपणे सांगतात. पण थांबा, एक गोष्ट आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे वृंदावन हे केवळ एक स्मारक किंवा समाधी नाहीये. हे एक असं पवित्र स्थान आहे जिथे गुरु राघवेंद्रांचं अस्तित्व आजही जिवंत मानलं जातं. आणि हो, यातला फरक खूप खूप मोठा आहे. बघा, सामान्य माणसाच्या मृत्यूनंतर समाधी बांधली जाते, पण राघवेंद्रांसारखे महान संत वृंदावनात जिवंत प्रवेश करतात. त्यांचं शरीर इतका पवित्र मानलं जातं की अग्नीसुद्धा त्याला स्पर्श करू शकत नाही. हीच त्यांच्या आध्यात्मिक उंचीची खरी ओळख आहे. चला, आता आपण थेट कथेच्या उगमाकडे जाऊया. पृथ्वीवरून थेट देवांच्या जगात, ब्रह्मलोकात, जिथे या सगळ्या कहाणीची सुरुवात झाली. तो ब्रह्मलोकात शंकुकर्ण नावाचा एक दिव्य आत्मा होता. ब्रह्मदेवाचे ते अत्यंत प्रिय होते, आणि त्यांचं काम होतं देवांच्या पूजेसाठी रोज ताजी फुलं आणि तुळस आणणं. आणि मग तो क्षण आला, तो निर्णायक क्षण. ब्रह्मदेव प्रभू रामाचं आवाहन करत होते. देवी सरस्वती त्यांच्या वीणेवर कल्याण राग वाजवत होत्या, आणि शंकुकर्ण ते त्या दैवी वातावरणात इतके हरवून गेले की आपलं कर्तव्यच विसरले. ब्रह्मदेवानं पूजेसाठी हात पुढे केला, आणि तिथे काहीच नव्हतं. आणि ह्या एका चुकीची शिक्षा, ब्रह्मदेवाचा क्रोध आणि एक शाप. तू या पवित्र स्थानी असुरासारखा वागला आहेस, म्हणून तू असुराच्या गर्भात जन्म घे. याच एका क्षणाने शंकुकर्णाच्या 4 जन्मांच्या प्रवासाचा पाया रचला गेला. पण थांबा, हा खरंच शाप होता की एका मोठ्या देवी योजनेची सुरुवात? ब्रह्मदेवाने नंतर शंकुकर्णाला सांगितलं की पृथ्वीवर त्याच्यासारख्या सात्विक आत्म्याची गरज होती, आणि हे सगळं श्रीहरी विष्णूंच्या मोठ्या योजनेचाच एक भाग होता. आता आपण पाहूया शंकुकर्णाचा तो 4 अवतारांचा प्रवास, ज्यात एकाच आत्म्याने वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळी रूपं घेतली. ही आहे त्या प्रवासाची रूपरेषा. भक्त प्रल्हाद, मग राजा बाल्हेक, त्यानंतर व्यासराज, आणि शेवटी गुरु राघवेंद्र. हे 4ही अवतार म्हणजे तो एकच आत्मा आहे. तर पहिला जन्म शापानुसार असुरकुळात, भक्त प्रल्हाद म्हणून. पण वडिलांचा इतका विरोध असूनही प्रल्हादाने हरीची भक्ती कधीच सोडली नाही, आणि त्याच्या रक्षणासाठीच तर स्वतः विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला होता. दुसरा अवतार होता बाल्हेक राजाचा, चंद्रवंशातले. त्यांनी महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने भाग घेतला होता, आणि भीमाने त्यांच्या या अवताराचा अंत केला. आता तिसरा अवतार, आणि हा खूप महत्वाचा होता, व्यासराजांचा. ते महान विजयनगर साम्राज्याचे राजगुरू होते, ज्यांचा प्रभाव खूप मोठा होता. आता हा आकडा बघा, 732. तुम्हाला वाटेल हा कसला आकडा आहे? तर ऐका, व्यासराजांनी संपूर्ण भारतात तब्बल 732 हनुमानाच्या मूर्तींची स्थापना केली होती. विचार करा, त्या काळात हे किती मोठं काम असेल. हनुमानाला शक्ती आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं, आणि व्यासराजांनी हा संदेश देशभर पोचवला. आणि आता येतोय तो चौथा आणि अंतिम अवतार, जिथे हा सगळा प्रवास पूर्णत्वाला पोहोचला, गुरु राघवेंद्र म्हणून. या जन्मात म्हणजे गुरु राघवेंद्र म्हणून त्यांची भक्ती अक्षरशः शिगेला पोचली. त्यांचं प्रत्येक काम, प्रत्येक विचार, प्रत्येक श्वास फक्त आणि फक्त कृष्णासाठी होता. त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग तर इतका सुंदर आहे, ऐका. एकदा ध्यानात त्यांना कृष्णाचं दर्शन झालं नाही, आणि ते व्याकुळ झाले. त्यांच्या आर्त प्रार्थनेला उत्तर म्हणून लहानग्या कृष्णाने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. तो क्षण इतका विलक्षण होता की रायरूंनी आपल्या वीणेवर तोच कल्याण राग वाजवला, जो त्यांनी शंकुकर्ण असताना ऐकला होता, आणि कृष्णाला घट्ट मिठी मारली. आणि म्हणूनच आता कळलं का, गुरु राघवेंद्रांची जी प्रसिद्ध प्रतिमा आपण पाहतो, ज्यात ते लहानग्या कृष्णाला आलिंगन देत आहेत आणि त्यांच्या हातात वीणा आहे, ती याच दैवी भेटीचं प्रतीक आहे. चला, आता या कथेच्या समरोपाकडे वळूया आणि पाहूया की या महान संताचं महत्त्व आजही तितकंच का आहे. शंकुकर्णापासून सुरू झालेला हा प्रवास खरं तर दैवी इच्छेचा, कर्तव्याचा आणि निस्सीम भक्तीचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
आणि हे सगळं फक्त इतिहासात नाही आहे. त्यांचं कार्य आजही जिवंत आहे. मंत्रालयातील वृंदावनात त्यांचं अस्तित्व आजही जाणवतं. त्यांची कथा पुराणांमध्ये अमर आहे. आणि आजही लाखो भक्तांसाठी ते एक प्रेरणास्त्रोत आहेत, एक मार्गदर्शक आहेत. तर मग शंकुकर्णापासून गुरु राघवेंद्रांपर्यंतची ही महागाथा आपल्याला काय सांगते? एका चुकीपासून सुरू झालेला प्रवास भक्तीने पूर्णत्वास पोहोचला. ही कथा खरं तर आपल्याला आपल्या जीवनातील उद्देश, कर्तव्य आणि नियतीबद्दल खूप काही सांगून जाते, नाही का?